नमस्कार. देशदूत डिजिटल संवाद कट्ट्यात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 9 जुलै हा दिवस भारतीय अर्थकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. कदाचित आपणास कल्पना असेल किंवा नसेल, परंतु मी मुद्दाम आठवण करून देतो की 9 जुलै 1875 साली भारतात शेअर बाजाराचा जन्म झाला. म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंजची निर्मिती त्या दिवशी झाली. त्यामुळे आज बरोबर 150 वर्ष त्या घटनेला होत आहे. भारताचं सर्व अर्थकारण किंवा भारताची आर्थिक स्थिती बदलण्याचा एक महत्त्वाचा पाऊल त्या दिवशी पडलं. आज हा शेअर बाजार त्यानंतर गेल्या 150 वर्षात झालेलं बदल सगळे आणि भारताची एकूण अर्थकारणात झालेली गती प्रगती याविषयी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदरणीय प्रमोद पुराणिक सर इथं आलेले आहेत. प्रमोद पुराणिक हे आर्थिक विषयावर गेली 50 वर्ष सातत्यानं लिहित आहेत. हा एक जागतिक विक्रम असेल कदाचित, कारण आर्थिक विषय हा तसा गुंतागुंतीचा, त्याबद्दल आपल्याला सुद्धा ऐकायला समजायला थोडं कठीण जातं, परंतु सातत्यानं त्या विषयावर लिहून एक अर्थ साक्षरता किंवा अर्थ जागरूकता त्यांनी नाशिकमध्ये आणली. आणि एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी त्यांनी नाशकातही शेअर बाजारची शाखा उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर आज शेअर बाजाराची काय स्थिती आहे, 150 वर्षात भारतीय लोक शेअर बाजाराला किती सरावले आहेत, आजही त्यांच्या काही गैरसमज आहेत काय, या सगळ्या विषयांवर आज आपण पुराणिक सरांशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार, मी प्रमोद पुराणिक. सर्वप्रथम मी देशदूत परिवार आणि माझे मित्र तनपुरे यांना धन्यवाद देतो की एका वेगळ्या विषयावरती त्यांनी मला बोलण्यासाठी या ठिकाणी आज बोलवलं. आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, तो अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे आणि माझ्या आयुष्यात सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण 9 जुलै 75ला मी शेअर बाजाराची पायरी चढलो. अर्थात मी गमतीने असं सगळ्या ठिकाणी सांगतो की लहानपणी मी पुस्तकांमध्ये असं वाचलं होतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण बाजाराची पायरी चढू नये असं काही कुठे लिहिलेलं नव्हतं. म्हणून मी बाजाराची पायरी चढलो आणि तो दिवस होता 9 जुलै 75. आणि ह्या 150 वर्षाच्या शेअर बाजारामध्ये 9 जुलै 75ला ज्या 100 वर्ष पूर्ण झाली, ह्या 9 जुलै 75 ते आज 9 जुलै 2025 50 वर्ष मी या शेअर बाजाराशी जोडला गेलेलो आहे. आणि हा बाजार नाशिकमध्ये घराघरात कसा पोहोचेल, आर्थिक साक्षरता कशी निर्माण होईल आणि बाजाराचे फायदे कशा पद्धतीने करून घ्यायचे याबद्दलचं अत्यंत थोडक्यात विवेचन करणार आहे. प्रथम शेअर बाजाराचं महत्त्व काय ते फक्त अगदी 1-2 वाक्यात सांगितलं पाहिजे. आणि ते वाक्य असं आहे की देशाची जर आपल्याला आर्थिक प्रगती हवी असेल तर आपल्या देशाची औद्योगिक प्रगती झाली पाहिजे. आणि औद्योगिक प्रगती जर व्हायची असेल तर देशातले जे 2 प्रमुख बाजार आहेत, या बाजारांना एक प्राथमिक भांडवल बाजारपेठ असं म्हटलं जातं. आणि प्राथमिक भांडवल बाजारपेठेमध्ये शेअर्सची विक्री झाल्यानंतर त्या शेअरची नोंदणी दुय्यम भांडवल बाजारात होते. आणि दुय्यम भांडवल बाजार म्हणजे शेअर बाजार, या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. मग या सगळ्या गोष्टीचा एकूण काय संबंध आहे, अर्थकारणाशी काय संबंध आहे, औद्योगिकरणाशी काय संबंध आहे, आणि नेमकं हे गुंतवणूक संस्कृती का आणखी विकसित व्हायला पाहिजे, असे सगळे मुद्दे आपण अगदी थोडक्यात विचारात घेऊ. ते सांगताना मला पुन्हा शेअर बाजाराचं एक महत्त्व सांगावं वाटतं. आणि ते महत्त्व जर एका वाक्यात सांगायचं झालं तर शेअर बाजार ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांना त्या पैशाचा वापर करण्याचं कौशल्य ज्यांच्याकडे आहे, या दोघांना एकत्र आणण्याचं काम करतो. आणि म्हणून शेअर बाजार हा महत्त्वाचा आहे. मग प्राथमिक भांडवल बाजारपेठेत एखाद्या कंपनीच्या शेअरची विक्री झाली. आताच मागच्या आठवड्यामध्ये HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या कंपनीची विक्री झाली आणि शेअरची नोंदणी झाली मागच्या आठवड्यात. मग हा दुय्यम भांडवल बाजार आणि या ठिकाणी रोजच्या शेअरची खरेदी विक्री कशासाठी करायला पाहिजे, आणि ती झाली तर एखाद्या कंपनीचा शेअरचा बाजारभाव वाढला तर त्याचा कंपनीला काय फायदा होतो आणि देशाला काय फायदा होतो, असे सगळे समीकरण जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर प्रत्येक कंपनीच्या प्रवर्तकांना आपल्या कंपनीचं बाजार मूल्यांकन वाढावं असं वाटतं. आणि मग ते बाजार मूल्यांकन कसं कॅल्क्युलेट करतात तर कंपनीचं भाग भांडवल
आणि त्या कंपनीचा शेअरचा त्या दिवशीचा बाजारभाव, शेअर भाग भांडवल गुणिले त्या कंपनीचा त्या दिवशीचा शेअर भाव, यावरून बाजार मूल्यांकन विचारात घेतलं जातं. आणि बाजार मूल्यांकनामध्ये आपण त्या कंपनीने एकूण जी कर्जे घेतलेली आहे ती कर्जे आपण त्याच्यामध्ये आणखी मिळवली की त्या कंपनीची एंटरप्राइज व्हॅल्यू काढली जाते. आणि प्रत्येक प्रवर्तकाला असं वाटतं की आपल्या कंपनीची एंटरप्राइज व्हॅल्यू वाढली पाहिजे. मग आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रिलायन्सचे बाजारामध्ये नोंदणी आहे आणि रिलायन्स आज 20 लाख कोटी रुपयाची कंपनी म्हटली जाते. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की तुम्हाला रिलायन्स विकत घ्यायची असेल तर तुम्हाला 20 लाख कोटी रुपये तुमच्याकडे पाहिजे. मग याचा कंपनीला, देशाला का उपयोग होतो? जसजसं भांडवल बाजार प्रगत होतो तसतशा आणखी नवीन नवीन कंपन्या बाजारात यायला सुरुवात होते आणि ज्यांच्याकडे एक चांगली कल्पना असते की त्या कल्पनेचा उपयोग करून देशाची आर्थिक प्रगती होऊ शकेल, परंतु त्यांच्याकडे भांडवल नसतं, तर ह्या भांडवलाचा पुरवठा सर्वसामान्य व्यक्तीकडून व्हावा म्हणून यासाठी प्राथमिक भांडवल बाजारपेठ. आणि त्या व्यक्तीला रोखता हवी असेल की मला आज या कंपनीचे शेअर विकायचे, मला पैशाची गरज आहे, तर मग ती खरेदी विक्रीचे करण्याचे व्यवहार, तो शेअर बाजार. देशामध्ये आपल्या मुंबई शेअर बाजार 150 वर्षापूर्वी सुरू झाला. देशामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये पूर्वी प्रादेशिक शेअर बाजार होते. मग कलकत्त्याला शेअर बाजार होता, दिल्लीला होता, बडोद्याला होता, मद्रासला, चेन्नईला होता, अशा ठिकठिकाणी बाजार होते. नंतर मग मुंबई शेअर बाजाराला पर्याय म्हणून सरकारने राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना केली. मग 82 साली जेव्हा मुंबई शेअर बाजाराच्या काही अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेस लोकांनी एकत्र येऊन पुणे शेअर बाजार सुरू केला. पुणे शेअर बाजाराच्या उद्योजकांनी तो शेअर बाजार स्थापन करण्यामध्ये प्रयत्न केला. असा हा खूप मोठा इतिहास आहे बाजाराचा. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रात 5 शेअर बाजार होते, परंतु महाराष्ट्रीयन माणूस शेअर बाजारात नव्हता. लोकांचा असा गोड गैरसमज होता की हे आपल्यासाठी नाहीच. म्हणजे हा जातीय उल्लेख करत नाही मी, परंतु गुजराती, मारवाडी, पारशी यांचं हे शेअर्समध्ये गुंतवणूक करत होते आणि महाराष्ट्रीयन माणूस त्यापासून बाजूला राहत होता आणि नाशिकचा तर विचारच केला जात नव्हता. अगदी साधी गोष्ट, नाशिकला वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स विक्रीसाठी बँकेच्या शाखेची सुद्धा नियुक्ती केली जायची नाही. मग जेव्हा त्या काळात आम्ही यांच्याकडे, गव्हर्नमेंटकडे म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीकडे फॉलोअप करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला 1971चा सेन्सस सांगितला. अहो म्हटलं, जर तुम्ही गुजरातमधल्या छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा जर बँकांच्या शाखा नियुक्तीसाठी उपलब्ध करून देता तर नाशिकमध्ये सुद्धा बँकेची शाखा असली पाहिजे. शेअर बाजाराची खरी प्रगती झाली आणि त्याचं श्रेय आपल्याला, हे राजकीय विचार अजिबात नाही, मी फक्त आर्थिक दृष्टिकोनातून हा मुद्दा मांडतोय, आणि त्याचं श्रेय पूर्णपणे इंदिरा गांधींना द्यावं लागेल. त्यांनी 1973 साली फेरा कायदा आणला आणि भारतात ज्या परदेशी कंपन्या होत्या त्या कंपन्यांना सक्ती केली की तुम्ही तुमच्या कंपन्यांचे शेअर तुम्ही बाजारामध्ये आणले पाहिजे. मग 2 कंपन्या म्हणाल्या की आमची जगभरची पॉलिसी अशी आहे की आम्ही तुमच्या बाजारात आमच्या शेअरची नोंदणी करणार नाही. कोका कोला आणि IBM त्या भारतातून निघून गेल्या. पण ज्या कंपन्यांचं व्यवस्थापन एकूण आपल्या भारताची प्रगती बघत होतं त्यांनी विचार केला की नाही, हे आपण नोंदणी केली पाहिजे. आणि ह्या फेऱ्या कंपन्यांच्या शेअरची नोंदणी हा बाजाराच्या प्रगतीतला खूप महत्वाचा टप्पा गाठला. त्यावेळेस म्हणजे थोडा हे करतो नाही जरूर विचारा की आजही बऱ्याच लोक, म्हणजे केवळ तुम्ही महाराष्ट्र म्हणतात पण बऱ्याच इतर समाज अजून शेअर बाजारापासून दूर आहे. पण आम्ही जे वाचतो माध्यमांमध्ये की बाजार गडगडला, बाजार कोसळला, विक्रीचा मारा झाला, बाजार फार व्होलाटाईल आहे, जगात कुठे काहीतरी घडतं किंवा आज जास्त पाऊस पडला, आता यंदा पाऊस कमी होणार, या सगळ्या घटकांचा शेअर बाजारच्या व्होलाटाईलीवर परिणाम नेमका कसा होतो? काय गमक आहे त्यामध्ये? बाजारावर बऱ्याच वेळा सशाची उपमा दिली जाते. ससा कुठे थोडस खूट झालं की तो घाबरतो आणि पळतो. आता खरोखर असा विचार करायचा का? जगात रोज काहीतरी घडत असतं, आर्थिक घटना घडत असतात, युद्ध घडत असतंय, मग अमेरिकेचा अध्यक्ष काहीतरी खूप एकदम वेगळे निर्णय घेतो. निश्चितच
त्याचा त्या क्षणाला परिणाम होतो. परंतु ह्या बाजाराचं एका शब्दात एका वाक्यात जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जी व्यक्ती बाजारामध्ये गुंतवणूकदार म्हणून येते आणि दीर्घकालीन चांगल्या कंपन्यांचे शेअर सांभाळते त्या गुंतवणूकदारांना बाजार कधीच नाराज करत करत नाही. पण ज्यांना झटपट पैसे कमवायचे असतात आणि ज्यांना ट्रेडिंग करायचं असतं, ज्यांना डे ट्रेडर म्हणजे रोजच्या रोज खरेदी रोजच्या रोज. विक्रीचे व्यवहार करायचे असतात, अर्थात हे दोन प्रकार आहे गुंतवणुकीचे किंवा शेअर बाजाराच्या अभ्यासाचे. एका प्रकाराला फंडामेंटल म्हणतात, म्हणजे कंपनीचा ताळेबंदाचा अभ्यास करणं, आणि दुसऱ्या प्रकाराला कंपनीचं नाव सुद्धा माहिती नसलं पण तरी फक्त कंपनीच्या शेअरच्या मध्ये काय चढउतार होतात यावरती शेअर्स मध्ये व्यवहार करणारे लोक आहेत. कोणती पद्धत चांगली कोणती पद्धत वाईट हा आपला वादाचा चर्चेचा विषय आजही नाही. म्हणजे आजही आपण 150 वर्ष झालं म्हणतो, प्रगती झाली, सगळं झालं, पण आजही विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांना हा. शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार वाटतो आणि हे काहीतरी भलतच आहे. आपण या मार्गात जाता कामा नये. सोहळं पाळणारी मंडळी आपण ज्याला म्हणतो, अगदी बरोबर आहे. ते काय आहे आपण नेमका? आपण डोक्यामधून पहिल्यांदा हा सट्टा आहे हा शब्द काढून काढ. टाकला पाहिजे. आणि तसंच जर म्हटलं तर मी गमतीनं असं म्हणतो की जुगार कुठे नसतो, लग्न हा सुद्धा आयुष्यातला खूप मोठा जुगार असतो. आणि जुगार अगदी महाभारत काळापासून चालत आलेला आहे. त्यामुळे थोडी जोखीम तर घेतलीच पाहिजे. जेव्हा एखादी कंपनी नवीन कंपनी सुरू होते त्यावेळेस ती कंपनी खरोखर चांगली आहे का, त्या कंपनीचे प्रवर्तक चांगले आहेत का, ती कंपनी व्यवस्थित आपला प्रकल्प हे सुरू करेल का, ती कंपनी नफा कमवेल का, या सगळ्या पुढच्या गोष्टी जरच्या आहेत. त्याचा विचार आपल्याला करावाच लागतो आणि त्याचा विचार करून गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतात. परंतु आजपर्यंतचा बाजाराचा अनुभव असा आहे की जो सट्टा खेळतो त्यांनी भरपूर पैसा कमवला तरी तो कायमस्वरूपी पैसा कमवू शकत नाही. आणि जर बाजाराचे फायदे आपल्याला रोज खरेदी विक्री करणं, गुंतवणूक करणं हे करणं जर जमत नसेल तर मग बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून घेता येतात. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजाराचे फायदे मिळवणं हा मध्यम मार्ग आहे आणि तो तुलनेने चांगला आहे. आज साधारणतः बाजारात सक्रिय असणारे म्हणजे केवळ ट्रेडिंग नाही पण गुंतवणूक करून हे करणार, तर साधारणतः भारतात किती लोक असावेत अंदाजे? हा, जर आता आपण हा अंदाज म्हणण्यापेक्षा जर आपण डीमॅटची खाती किती आहेत हा. ती जर बघितली तर 143 कोटीची आपण लोकसंख्या म्हणतो. हो. त्याच्यामध्ये अजून 10 कोटी सुद्धा डीमॅटची खाती नाहीत. म्हणजे अजून फार प्रचंड मोठा वाव आहे. त्याच अनुषंगाने माझा प्रश्न दुसरा आहे की हा भारताचा एक अंदाज आहे. समजा त्यातले कदाचित गुजरात राजस्थानची मंडळी किंवा मुंबईची प्रॉपर मंडळी जास्त असतील, पण नाशिक मधला आपण विचार केला की नाशिकमध्ये गेले 50 वर्ष तुम्ही डोकेफोड करतायत का लोकांनी गुंतवणुकीकडे वळावं, बचतीकडे वळावं, शेअर बाजारमध्ये यावं, त्याचा अभ्यास करावा. तुम्ही सातत्यानं ते लिहित पण आलात, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोफाईल दिले तुम्ही, वेगवेगळ्या लोकांची सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लिहून हे करतात. नाशिकमध्ये नेमकं काय वातावरण आहे? तुम्ही नाशिकमध्ये शेअर बाजार स्थापण्याचाही प्रयत्न केला, तर आजची स्टेज काय आहे? म्हणजे 50 वर्षानंतर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही यशस्वी झालात की? खरोखर समाधान वाटतंय की जे सुरुवातीचं वातावरण होतं आणि आताचं याच्यात कमालीचा फरक पडलेला आहे. म्युच्युअल फंडांच्या शाखा नाशिकमध्ये सुरू झाल्या आहेत, ब्रोकर्स लोकांचे कार्यालय सुरू झालेले आहेत, मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूकदार वर्ग, रोजचे खरेदी विक्रीचे करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती बाजारात आला आहे. आणि आपल्या बाजाराने जी एक सगळ्यात महत्वाची क्रांती केली ती म्हणजे फिजिकल फॉर्म मध्ये जे शेअरचे व्यवहार व्हायचे त्याच्याऐवजी ते ऑनलाईन आणि डीमॅटच्या स्वरूपात होतात. हे अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा लवकर जमलं नाही. त्या तुलनेने आपल्याकडे सेबीने अतिशय चांगल्या पद्धतीने या गोष्टी सगळ्या केल्या आणि त्याचा खरोखर चांगला उपयोग झालाय. आणि पूर्वीच्या तुलनेने आज व्यवहारातल्या कटकटी खूप कमी झालेल्या आहेत. शेवटचा प्रश्न, गुंतवणूकदार म्हणजे शेअर बाजारात कार्यरत असलेले आणि काही काठावर असलेले, त्यांना शेअर बाजारात जावं की नाही, जावं का नाही, आपलं काय होईल, अशा संभ्रमात असणाऱ्या लोकांसाठी आजच्या या महत्वाच्या दिवशी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल? दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून या बाजाराकडे बघा. बाजाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. बाजार कधीही कोणाला नाराज करत नाही. बाजार तुमचं भलंही करत नाही आणि बाजार तुमचं वाईटही करत नाही. प्रत्येक जण स्वतः जे निर्णय घेतो त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
पण त्यांनी काही स्टडी करत राहायला पाहिजे का, किंवा सजग कसं राहावं? कारण की अर्थकारण येतं तेव्हा पैशाचा विषय येतो. तर त्या दृष्टीनं त्याची सावधगिरी कशी असावी? जर गुंतवणूकदार म्हणून राहायचं असेल तर आज सुद्धा कंपन्यांच्या ताळेबंदाचा अभ्यास करणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. आणि ताळेबंदाचा अभ्यास करून कुठली कंपनी निवडायची ते ठरवायचं. आणि मग त्याच्यानंतर ज्याला मी टेक्निकल अनालिसिस म्हणतो, की शेअरच्या भावाचे चढ उतार, त्या चढ उताराचा विचार करून मग वेळ किंवा टाइम ठरवायचा. असं जर केलं तर खूप चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते. अ, शेवटचं, तुम्हाला असं वाटतं की शेअर बाजाराच्या व्यवहारात काम करून इतर कुठलाही व्यवसाय न करता तुम्ही आयुष्य व्यवस्थित भागवू शकाल? काही नाशिकमध्ये असे लोक आहेत की ते महिन्यातले फक्त 10 दिवस शेअर बाजारामध्ये पैसा कमवतात आणि उरलेले 20 दिवस ते त्यांच्या सगळ्या ज्या हौशमौज आहेत, मग एखाद्याला फोटोग्राफीचं असतं, एखाद्याला फिरण्याची आवड असते, असं करणारे लोक नाशिकमध्ये आहेत की 10 दिवस शेअर बाजारात पैसा कमवायचा आणि 20 दिवसात आपले स्वतःचे छंद पूर्ण करायचे. Yes. आणि तसं होऊ शकते. धन्यवाद. आपणा सर्वांना आता लक्षात आलंच असेल की शेअर बाजार हा काय आहे आणि त्याच्यामध्ये सक्रिय असणं हे किती महत्वाचंच नाही, पण आपल्या आयुष्याला सुद्धा नवं वळण देणार आहे. प्रमोद पुराणिक सरांनी आपल्याला केवळ शेअर बाजारच सांगितला नाही, पण त्यात सक्रिय राहताना काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने त्याकडे पाहावं, कसं डोळस राहावं, आणि आपलं आयुष्य जगताना सुद्धा आपण शेअर बाजारात चांगल्या गोष्टी करू शकतो असं त्यांनी आपल्याला सुचवलं. त्यांनी इथे येऊन देशदूतच्या वाचकांना, दर्शकांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद.